घरात लक्ष्मी येण्याचे संकेत आणि ही चिन्हे दिसत असतील तर समजा आई लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे। तर मंडळी, काही वेळा कोणतेही कारण नसताना घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते। अचानक आर्थिक अडचणी कमी होऊ लागतात, काही शुभ घटना घडू लागतात। पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या धर्म परंपरेत अशी काही शुभ चिन्हे सांगितली जातात जी आई लक्ष्मीच्या कृपेची आठवण करून देतात। आज आपण अशाच संकेताबद्दल जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी लक्ष्मीची कृपा टिकवण्यासाठी एक अतिशय सोपा उपाय सांगणार आहे। तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनलवर। प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि लक्ष्मीचा वास असावा असे वाटते। हिंदू परंपरेमध्ये देवी लक्ष्मी ही धन, ऐश्वर्य, धान्य, समाधान आणि मंगलतेची अधिष्ठात्री मानली जाते। आज आपण अशा काही पारंपरिक शुभ संकेताबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना अनेक ठिकाणी लक्ष्मी कृपेची चिन्हे मानली जाते। हे लोकश्रद्धा आणि परंपरेवर आधारित संकेत आहेत। ते भविष्याची हमी देत नाहीत, पण अनेक भक्त त्यांना शुभ मानतात। पहिलं शुभ संकेत आहे घरात सतत प्रसन्न वातावरण असणे। मंडळी, ज्या घरात विनाकारण भांडणे होत नाहीत, प्रेमाने संवाद होतो आणि मन शांत असते, ते वातावरण शुभ मानलं जातं। दुसरा शुभ संकेत आहे देवघरातील दिवा शांत आणि तेजस्वी जळणे। मंडळी, पूजेच्या वेळी दिवा स्थिर आणि शांतपणे जळत असेल तर अनेक जण त्याला शुभ संकेत मानतात। आणि तिसरा शुभ संकेत आहे तुळस हिरवीगार आणि तजेलदार असणे। तर मंडळी, तुळशीचे रोप निरोगी आणि बहरलेले असले तर ते घरातील सकारात्मक वातावरणाचे प्रतीक मानले जाते। चौथा शुभ संकेत आहे अचानक चांगल्या संधी मिळू लागणे। कामात प्रगती, नवी संधी, व्यवसायात सुधारणा किंवा अडकलेली कामे पूर्ण होणे, हेही अनेक जण शुभ काळाची सुरुवात मानतात। मंडळी, पाचवा संकेत आहे घरात स्वच्छता आणि सुगंध टिकून राहणे। लक्ष्मीला स्वच्छता प्रिय मानली जाते। स्वच्छ, नीटनेटके आणि प्रसन्न घर हे शुभतेचे प्रतीक मानले जाते। सहावा शुभ संकेत आहे शुभ स्वप्न पडणे। कमळ, स्वच्छ पाणी, मंदिर, दीप किंवा देवीचे दर्शन अशी स्वप्ने काही लोक परंपरेनुसार शुभ मानतात, मात्र स्वप्नांवरून निश्चित भविष्य सांगता येत नाही। त्यानंतर सातवा शुभ संकेत आहे मनात सतत सकारात्मक विचार येणे। चांगले विचार, उत्साह आणि आत्मविश्वास वाढणे हेही जीवनात सकारात्मक बदलाचे लक्षण असू शकते। त्यानंतर आठवा शुभ संकेत आहे घरात पाहुण्यांचे प्रेमाने आगमन। अतिथींचे आदराने स्वागत करणाऱ्या घरात मंगल वातावरण राहते असे मानले जाते। त्याच्यानंतर नववा शुभ संकेत आहे अन्नाची नासाडी न होणे। ज्या घरात अन्नाचा आदर केला जातो तेथे घर समृद्धीकडे वाटचाल करते अशी धार्मिक शिकवण आहे। 10वा शुभ संकेत आहे दानधर्माची सवय। गरजूंना मदत करणे, अन्नदान, वस्त्रदान किंवा सेवाभाव ठेवणे हे लक्ष्मीच्या कृपेसाठी महत्त्वाचे सद्गुण मानले जातात। लक्ष्मीची कृपा टिकवण्यासाठी सोपे उपाय आहेत, ते म्हणजे रोज देवघर स्वच्छ ठेवा, संध्याकाळी दिवा लावा, शक्य असल्यास शुक्रवारी लक्ष्मीपूजन करा, अन्नाचा अपमान करू नका, वडीलधाऱ्यांचा आदर करा, प्रामाणिकपणे मेहनत करा आणि योग्य मार्गाने उत्पन्न मिळवा। मंडळी, लक्ष्मीची कृपा म्हणजे केवळ पैसा नव्हे, तर निरोगी कुटुंब, समाधान, चांगले संबंध आणि मनशांती हे देखील समृद्धीचे रूप आहे। जर तुम्हाला या शुभ संकेतापैकी काही अनुभव आले असतील तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांपर्यंत शेअर करा। आणि अशाच धार्मिक, पारंपरिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री महालक्ष्मी माता की जय।